पवित्र पोर्टल शिक्षक भरती टेट परीक्षा 3। नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोगिताधारक बंधू भगिनींनो, लवकरच प्रेफरन्स देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि यासाठीच कोणत्या पद्धतीने विदाऊट आणि विथ इंटरव्ह्यूचे त्या ठिकाणी प्रेफरन्स द्यायचे या संदर्भातला एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ मी आजच आपल्या चॅनेलवरती अपलोड केला आहे। तो व्हिडिओ खूप माहितीपूर्वक व्हिडिओ आहे। तुम्ही व्यवस्थितपणे तो खूप मोठा जरी व्हिडिओ जरी असला तरी तुम्हाला एक एक बारकावा मी त्यामध्ये समजून सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला स्वतःच्या मनाने प्रेफरन्स देता येतील एवढी मला 100% खात्री त्यामध्ये आहे। आत्ताचा जो व्हिडिओ आपण पाहत आहोत तो विदाऊट इंटरव्ह्यू संदर्भातला आहे। मी या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट सांगतो की विदाऊट इंटरव्ह्यूचे प्रेफरन्स देताना तुम्हाला कोणत्याच प्रकारची अडचण येणार नाही। या ठिकाणी जर पाहिलं तर मी लॉक केलेले प्रेफरन्स आहेत। पहिल्यांदा आपल्याला प्रेफरन्स जनरेट करावे लागतात आणि त्यानंतर ते प्रेफरन्स आपण काय करतो, लॉक करत असतो, एवढं लक्षात ठेवा। आता मी ते लॉक करताना कोणती काळजी घेतली, मी सगळ्यात जवळचा माझा जिल्हा आधी मी निवडला। तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं होतं विदाऊटचे प्रेफरन्स देताना देखील तुम्ही तुमच्या झेडपीला जर द्यायचं असेल तर तुमचा जिल्हा आधी निवडणार। त्याच पद्धतीने जिल्ह्यामध्ये जर त्या ठिकाणी महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील, नगर परिषद असतील तर त्यांना आधी प्रेफरन्स द्यायचा आणि मग तुम्ही शेजारचा तुमचा जो जिल्हा आहे त्याला तुम्हाला प्राधान्य द्यायचं असतं। किंवा तुमचा एखादा म्हणजे दुसरा तुमचा म्हणजे महिला भगिनी असेल तर त्यांचा माहेरचा एखादा जिल्हा असेल तर त्याला देखील त्या प्रेफरन्स देऊ शकतात। त्याच पद्धतीने काहींची तयारी संपूर्ण महाराष्ट्रात जाण्याची असते तर अशा वेळेसला त्यांनी त्या पद्धतीने प्रेफरन्स देणं गरजेचं असतं। आता माझी तयारी अगदी गोंदिया जिल्ह्यामध्ये जायची होती, गडचिरोली जिल्ह्यामध्ये जायची होती, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जायची होती आणि आम्हाला प्रेफरन्स देखील 9 ते 12चे थोडेसे कमी येतात। हे ऑलरेडी मी त्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं आहे आणि इथे ते दिसतं आहे पहा। इथे मला जे प्रेफरन्स आलेले होते एकूण जर पाहिले तर या ठिकाणी एकूण 14 प्रेफरन्स फक्त मला त्या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यूचे आलेले आहेत। आता मला सांगा तुम्ही 9 ते 12साठी जर 14 किंवा 20, 30 प्रेफरन्स जरी आले तरी वरचे 70 प्रेफरन्स असेच ब्लँक राहणार आहेत। त्या ठिकाणी वापर कोणाला करायला भेटेल, त्या ठिकाणी 1 ते 8च्या आपल्या बांधवांना भगिनींना करायला मिळेल आणि त्यामुळे ट्रबल येणार नाही। फक्त त्यांनी एक मुद्दा माझा लक्षात ठेवायचा, इथे मी तुम्हाला आवर्जून सांगतो की तुम्ही प्रेफरन्स देताना विदाऊटचे एक लक्षात ठेवा, तुमचा 1 ते 5चा जर तुमचा वर्ग असेल तर 1 ते 5मध्ये जवळच्या जिल्ह्यापासून सुरुवात करायची। एखादा कॅन्डिडेट 1 ते 5ला पण पात्र आहे, 6 ते 8ला पण पात्र आहे, 9 ते 10ला पण पात्र आहे आणि 11वी 12वीला देखील पात्र आहे। मग त्याने काय करायचं, वरच्या वर्गाकडून खाली यायचं विदाऊटसाठी। म्हणजे पहिल्यांदा त्याने 11वी 12वीसाठी प्रयत्न करायचा, 9वी 10वीसाठी प्रयत्न करायचा, त्यानंतर 6 ते 8ला प्रयत्न करा आणि मग 1 ते 5ला प्रयत्न करा। कारण की स्केलमध्ये देखील त्या ठिकाणी फरक असतो, म्हणजे आपण स्केलचा देखील विचार करणं गरजेचं असतं। काही बांधवांचं असंही मत असतं की मला संस्था नको आहे, फक्त झेडपी पाहिजे, तर ते झेडपीला देखील ट्राय करू शकता। झेडपी तर तुम्हाला कंपल्सरी द्यायचे आहेत, एवढं लक्षात ठेवा। त्या पद्धतीने तुम्ही प्रेफरन्स द्यायचे आहेत। आता आम्हाला 14 होत्या तर 14मध्ये पहा मी आता कसं सिलेक्शन केलेलं आहे। सगळ्यात आधी माझा जिल्हा कोणता आहे तर पुणे जिल्हा आहे। मग मी सगळ्यात आधी ग्रामोन्नती मंडळ, आमचा आंबेगाव तालुका, आंबेगावलाच खेटून असणारा शेजारी असणारा जुन्नर तालुका आणि या जुन्नरमध्ये असणारं नारायणगावची ही खूप महत्त्वाची संस्था आहे जी विदाऊट इंटरव्ह्यूला आलेली होती। त्याआधी फर्स्ट फेजमध्ये हीच संस्था विथ इंटरव्ह्यूला होती। 1ही रुपया ही संस्था घेत नाही, ओनली क्वालिटी या ठिकाणी चालते। तर मी या संस्थेला माझा पहिला प्रेफरन्स दिलेला होता। माझ्या तालुक्याच्या शेजारची ही शाळा असल्यामुळं मी पहिला प्रेफरन्स तिला दिला आहे। खरं तर माझं एज्युकेशन क्वालिफिकेशन पहा, आता इथे तुम्हाला एक स्पष्ट सांगतो, माझं एज्युकेशन क्वालिफिकेशन हे MSc फिजिक्स BEd आहे, बरोबर। मग मी पहिला प्रेफरन्स खरं तर 11वी 12वीला द्यायला पाहिजे होता, पण मी विचार काय केला, तुम्ही पहा विचार करताना तुम्ही असं पण लक्षात ठेवायचं, आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये जरी शाळा असली आणि भलेही तो 11वी 12वीचा वर्ग नाही आहे, 9वी 10वीचा जरी असला तरी मी माझा पहिला प्रेफरन्स पहा 9वी 10वीला दिला आहे। माझं क्वालिफिकेशन 11वी 12वी आहे, मी पहिला प्रेफरन्स दिला आहे 9वी आणि 10वीला। दुसरा प्रेफरन्स पहा, मग मी कोल्हापूरचा विचार केला,
कोल्हापूरचा असा विचार केला तर इथे पहा तुम्हाला दिसेल देखील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर. आता या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरच्या भरपूर जागा आल्या होत्या, त्यालाही मी प्रेफरन्स दिला होता कारण की त्यांच्या बऱ्याचशा संस्था या पुणे जिल्ह्यामध्ये देखील आहे. मी तो परत दुसरा विचार केला की पुणे जिल्ह्यामध्ये असल्यामुळं आपण पुणे जिल्ह्यामध्ये येऊ शकतो. भविष्याचा विचार केला, थोडासा आपल्या नातेवाईकांचा विचार असेल, आपल्या फॅमिलीचा विचार असेल, घरच्यांचा विचार असेल, आपल्याला वाटतं आपल्या गावाच्या जवळ मिळावं, तर मी तो एक विचार केला. त्यानंतर तिसरा प्रेफरन्स मी दिलेला आहे पुन्हा श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था. आता 2 नंबरला 12वीचा दिला, 3 नंबरला 9वी 10वीचा दिला. ओके, पहा इथे प्रेफरन्स नंबर दिसतो शेजारी. तुम्हाला इथे असा कॉलम येतो, पहा कॉलम येतो. पहिल्यांदा येतो डिस्ट्रिक्ट, त्यानंतर मॅनेजमेंट येतं, लेवल म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही कोणत्या लेवलसाठी आहात, सेकंडरी म्हणजे माध्यमिकच्या जागा असतात खरं तर, मीडियम कोणतं आहे त्या संस्थेचं मीडियम देखील येतं, डिझायनेशन म्हणजेच तुम्ही कोणत्या वर्गासाठी आहात, ग्रॅज्युएट टीचर, 9-10 हायर सेकंडरी टीचर म्हणजे तुम्ही 11वी 12वीसाठी आहात, पे स्केल देखील येतं पहा. आता शिक्षण सेवक असल्यामुळं पे स्केल शिक्षण सेवकाला किती आहे आता सध्या 18,000 रुपये. तेच जर पाहिलं म्हणजे त्यावेळेसला आमच्या वेळेसला 18,000 होतं. तेच जर पाहिलं हायर सेकंडरीला किती आहे 20,000 रुपये. इथे टाईप बघा, टाईप म्हणजे काय की ती संस्था एडेड आहे का, AIDED. आता तुम्हाला बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये कन्फ्युजन असं एडेडचा अर्थ काय आहे. एडेड म्हणजे 100% संस्था, 100%ची संस्था त्याला एडेड म्हणतात. आणि सब्जेक्ट देखील दिला आहे पहा. पुण्याची मी पहिली संस्था निवडली, सायन्स विषय होता. कोल्हापूरची श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था मी निवडली, फिजिक्स माझा विषय 11वी 12वीला होता. टीचिंग मीडियम जर पाहिलं तर या ठिकाणी मराठी आलं आहे, पण ते 11वी 12वीसाठी इंग्लिश असतं. आता प्रेफरन्स नंबर मी 2 दिला त्याला. कोल्हापूर पहा, कोल्हापूर मी निवडलं. कोल्हापूर श्री स्वामी विवेकानंद संस्थाच पुन्हा निवडली. त्याच्यामध्ये मी 9-10च्या जागा निवडल्या, एडेड आहे सायन्स विषयासाठी. तिसरा प्रेफरन्स दिला मी. कोल्हापूर जर पाहिलं तर श्री स्वामी विवेकानंद पुन्हा आलं, सेकंडरी मराठी मीडियम आहे, एडेड आहे. ही जागा मॅथ आणि सायन्सची आहे. आता पहा बऱ्याचदा असं होतं की माझं फिजिक्स असल्यामुळं त्याच पद्धतीने काहींचं बायोलॉजी असतं, काहींचं केमिस्ट्री असतं, त्यांना एकतर फक्त सायन्सच्या जागा येतात किंवा त्यांना मॅथ आणि सायन्सच्या जागा येतात कॉम्बिनेशनमध्ये, त्यांना स्पेशल मॅथच्या जागा येत नाही. आणि जो कॅन्डिडेट BSc मॅथ आहे त्या BSc मॅथच्या कॅन्डिडेटला किंवा MSc मॅथचा कॅन्डिडेट आहे त्याला फक्त मॅथच्या जागा येतात आणि दुसरी गोष्ट मॅथ आणि सायन्सच्या जागा येतात, त्याला स्पेशल सायन्सच्या जागा येत नाहीत. तर तशाच मला जागा आल्या होत्या, मॅथ सायन्सची जागा होती. त्यानंतर आता मी 5वा पर्याय दिला, कोल्हापूर एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी ZDPची जागा आहे. ही पहा, ZDPच्या जागा येतात, लक्षात ठेवा. 11वी 12वीच्या देखील ZDPच्या जागा येतात. तर मी त्याला 5 नंबरचा प्रेफरन्स दिला. त्यानंतर कोल्हापूरचीच जागा होती एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी, 9वी 10वीची जागा होती, तीसुद्धा मी दिलेली आहे. मॅथेमॅटिक्स आणि सायन्ससाठी त्याला 6 नंबरचा प्रेफरन्स दिला. त्यानंतर मी सातारा जिल्ह्याकडे गेलो. पहा, मी आधी कोल्हापूरला निवडलं. कोल्हापूरला का निवडलं ते तुमच्या लक्षात आलेलं असेल. कोल्हापूरला ही श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था ही पुण्यामध्ये देखील आहे. आता तुम्ही म्हणणार सर तुम्ही मग हे कोल्हापूरचं एज्युकेशन ऑफिसर का निवडलं, तर एज्युकेशन ऑफिसर हे ZDP आहे. ZDPच्या बदल्या भविष्यात होऊ शकतात असा मी विचार केला. आपल्याला पुणे जिल्ह्यात येता येईल, कोल्हापूरवरून आपण पुण्याला येऊ शकतो असा विचार केला आणि कोल्हापूरचे 5 आणि 6 नंबरचे देखील प्रेफरन्स दिले. त्यानंतर मी विचार केला कोल्हापूरच्या जवळ असणारा थोडासा कूल वातावरण असणारा हा पण विचार करावा लागतो. आपल्याला कोणतं वातावरण सूट होतं. मी सातारा जिल्हा निवडला. सातारामधली संस्था आहे कृष्णामाई शिक्षण प्रसारक मंडळ, धामनेरची ही संस्था आहे. सेकंडरी मराठी ग्रॅज्युएट 9-10च्या वर्गांसाठी मी ॲप्लाय केलं होतं, कन्सोलिडेटेड होतं, 9-10साठी एडेड होतं, मॅथ सायन्सची जागा होती. 7 नंबरचा प्रेफरन्स मी दिला होता. त्यानंतर मी निवडलं अहिल्यानगर. अहिल्यानगर द पीपल्स एज्युकेशन सोसायटी जामखेड. इथे जर पाहिलं तर सेकंडरी मराठी ग्रॅज्युएट टीचर आहे, कन्सोलिडेटेड आहेत, 9-10साठी एडेड. ही 100%ची जागा आहे. सायन्स विषयासाठी 8 नंबरचा प्रेफरन्स होता. कोल्हापूरची जागा पहा, कोल्हापूर दिलं मी. कोल्हापूर पुन्हा आता कोल्हापूर निवडलं, अहिल्यानगर घेतलं मग कोल्हापूर निवडलं कारण की इथे बदली होणार नाही.
पहा आता मी वरती कोल्हापूरला घेतलं, पण ते झेडपीच्या जागा आधी घेतल्या. मी थोडं डोकं वापरलं. मी म्हटलं आता झेडपीच्या जागांची बदली होऊ शकते, पण खाली कोल्हापूरची आपली बदली होणार नाही. तरी मी कोल्हापूर टाकलं, पण ते थोडंसं खाली टाकलं. अहिल्यानगर जवळ असल्यामुळं मी अहिल्यानगरचं पहिलं दिलं, मग कोल्हापूर घेतलं. भुदरगड शिक्षण संस्था गारगोटीची संस्था आहे. ग्रॅज्युएट 9-10साठी जागा होत्या. एडेडची संस्था आहे. सायन्स विषयासाठी होती, 9 नंबरचा प्रेफरन्स होता. त्यानंतर मी गेलो त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरची संस्था श्री सरस्वती भुवन एज्युकेशन सोसायटी, खूप खूप चांगली संस्था आहे. या संस्थेमध्ये भरपूर जागा, जास्तीत जास्त जागा या महिलांच्या देखील असतात. कारण की माझा मागच्या 2 वर्षांचं म्हणजे त्याच्यामध्ये मी अभ्यास केला. महिलांना जास्त प्राधान्य या ठिकाणी या श्री सरस्वती भुवन एज्युकेशन सोसायटीमध्ये दिलं जातं. इथे फिजिक्सची जागा होती. मी 10 नंबरचा प्रेफरन्स दिला होता. छत्रपती संभाजीनगर थोडंसं लांब असल्यामुळं परत 11 नंबरचा मी प्रेफरन्स दिला छत्रपती संभाजीनगर. त्या ठिकाणी 9वी-10वीची जागा या संस्थेमध्ये श्री सरस्वती भुवन एज्युकेशन सोसायटीमध्येच आपल्याला पाहायला मिळते. तिथे देखील एडेडची 100% जागा मला म्हणजे 11 नंबरची सुद्धा एडेड होती. त्यानंतर 12 नंबर जर पाहिलं अमरावतीची एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी अमरावती म्हटलं तर त्या ठिकाणी सुद्धा अमरावतीचा देखील मी प्रेफरन्स दिलेला आहे. 12वीसाठी 12 नंबरचा प्रेफरन्स होता. 11वी-12वीसाठी फिजिक्स विषयाला. त्यानंतर नागपूरचा प्रेफरन्स मी दिला होता 13 नंबरला. NP हायस्कूल नरखेडची ही जी आहे नगरपालिका, मला वाटतं ही नगरपालिकेची शाळा होती. सेकंडरीसाठी होती, 9वी-10वीसाठी होती. एडेड म्हणजे 100%ची संस्था होती. 13 नंबरचा प्रेफरन्स दिला होता. आणि गोंदिया, आता गोंदिया किती लांब आहे सगळ्यांना माहिती आहे. पुणे कुठे, गोंदिया कुठे, अगदी तिकडं टोकाला जायचं होतं. आणि तरीही मी त्या ठिकाणी गोंदियाचा देखील प्रेफरन्स दिलेला होता. नंबर जर लागला तर जायचं एवढी तयारी केली होती. मागं हटायचं नाही हे डोक्यात होतं. आणि एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी गोंदिया, सेकंडरी मराठी ग्रॅज्युएट टीचर 9-10, कन्सोलिडेटेड 9-10. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं एडेड 100% जागा होती. सब्जेक्ट होता सायन्स, टीचिंग मीडियम मराठी, आणि मी 14 नंबरचा प्रेफरन्स दिलेला होता. आणि असेच विदाऊट इंटरव्ह्यूचे मी 14 त्या ठिकाणी प्रेफरन्स दिलेले होते. मला आलेच देखील तेवढेच होते. लॉक केलं आहे पहा, मी या ठिकाणी लॉक केलं आहे. अशा पद्धतीचं तुम्हाला फॉर्म येतो आणि मग तुम्ही ठरवायचं की माझं लॉक झालेलं आहे, सही येते करायला. लॉक ऑन म्हटलं आहे. लास्ट मॉडिफाईड 7/5, लई लांबचा कालावधी नाही आहे. 7/5/2025 म्हणजे आज जर तारीख पाहिली तर आज तारीख आहे साधारणतः 20. आपण जर पाहिलं तर 30 तारीख आहे, 30 मे. म्हणजे 1 वर्षापूर्वीचा कालावधी आहे. 1 वर्षापूर्वी आम्ही बेरोजगार होतो. असंच तुमच्यासारखं आम्ही प्रेफरन्स देत होतो. नशीब चमकलं असं म्हटलं तरी चालेल आणि त्या ठिकाणी परमनंट झालो. कुठेतरी आमचं सिलेक्शन झालं आणि आम्ही आमच्या म्हणजे मार्गाने पुढे जाण्याचा प्रयत्न केला आणि नक्कीच त्याच्यामध्ये यश मिळालं. अशाच प्रकारचे यश तुम्हालाही मिळो यासाठी तुमच्यासाठी शुभेच्छा आहेत. तुम्हाला देखील ऑगस्ट महिन्यामध्ये तुमच्या जॉबला जायचं आहे यासाठी माझ्याकडून खूप खूप अशा शुभेच्छा आहेत. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेलवरती क्लिक करा. मी खूप महत्त्वाच्या तुमच्यासाठी अजून व्हिडिओ देणार आहे ज्यामध्ये ज्या विदाऊटला येणाऱ्या काही संस्था असतील, 1ही रुपया न घेणाऱ्या संस्था असतील, यावरती देखील मी पुढचा व्हिडिओ बनवतो आहे. विथ इंटरव्ह्यूसाठीचा देखील मी तुमच्यासाठी माझी PDF शेअर करून कशा जागा द्यायच्या या संदर्भातला मी व्हिडिओ बनवत आहे. तर ही माझी स्ट्रॅटेजी होती एक प्रकारची. ती स्ट्रॅटेजी तुमच्या पद्धतीने देखील तुम्ही वापरू शकता. आणि अशा प्रकारचा सिक्वेन्स येतो बघा इथे 1 2 3. इथे बघा शेवटचा कॉलम प्रेफरन्स मी दिलेत. इकडं प्रेफरन्स मला ज्या वेळेसला PDF आली त्यामध्ये खालीवरती होते सगळे. मग आपण निवडायचे. त्याला असं शेजारी तुम्हाला क्लिक करायला येतं. मी तुम्हाला दाखवणार आहे ते 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे मी 14पर्यंतचे प्रेफरन्स दिले आणि मग ते लॉक केले. लॉक करायचं खूप सोपं असतं. लॉक केलं पाहिजे. जर लॉक केलं नाही तर तुम्ही भरतीमधून त्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे तुम्ही कुठंच नसणार आहे. लॉक केल्यावरतीच तुमची माहिती त्या ठिकाणी सॉर्ट करून तुमचा नंबर लागतो आहे की नाही ते दिलं जातं. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.